हे पहा, दत्त महाराजांना ड्रेस शिवण्यासाठी आज मी इथे या कलरचं ऑरेंज कलरचं कापड घेतलेलं आहे। हे कापड मी 1.5 मीटर घेतलेलं आहे। इथं आपण अस्तराचं कापड घेतलेलं आहे आणि ह्या कापडाला सूट होईल अशी मी मोरपंखी कलरची लेस आणलेली आहे आणि इथं अशी आपण छान छान अशी त्या ड्रेससाठी आपण इथं असे पॅच लावून घेणार आहोत। इथं पहा, हे मेन जे आहे ते आपल्या इथं खाली आहे आणि वरती आपण असं अस्तर ठेवून घेतलेलं आहे। हा आधीचा ड्रेस आहे पहा, हा मी शिवलेला असल्यामुळे मला शिवण्यासाठी अजून काही वेगळा असा हे करावं लागलेलं नाही, मेजरमेंट घ्यावं लागलेलं नाही। मी याच्यावरूनच इथं असं माप टाकून घेतलेला आहे। पहा इथे मी तो ड्रेसचा जो आकार आहे वरचा तो कट करून घेतलेला आहे। इथं पहा, धोतर बनवण्यासाठी मी हा असा आकार आखून घेतलेला आहे। आता इथं पहा, अस्तराची जी आपली सुलटी बाजू जी आहे ना ती आपण इथं आतल्या बाजूला घेतलेली आहे। म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे ना त्याची सुलटी बाजू आपण आतल्या साईडला घेतलेली आहे आणि अस्तर तर आता आपण इथूनच फक्त या साईडने अशा टिपा मारून घेणार आहे। वरची बाजू आपण ओपनच ठेवणार आहे। आपण इथं पहिलं कुर्ती शिवून घेतोय पहा, तर दोन्ही सुलट्या बाजू आपण इथं आतमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि आपण उलट्या बाजून आपण इथे टिपा मारून घेऊयात। तर आपण वरच्या बाजूने देखील टिपा मारून घेतलेले, फक्त खालची बाजू आपण ओपनच ठेवलेली आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या जशा की मी इथं घेत आहे आणि त्याच्यानंतर आपण जी खालची बाजू ओपन ठेवलेली आहे त्या साईडनं आपण नंतर ते आपण सुलटी बाजू बाहेर आणणार आहोत। इथं पहा, अशी टिप मारून घेतलेली आहे आणि आता आपण इथं सुलटी बाजू बाहेर काढून घेऊयात। पहा, सुलटी बाजू बाहेर काढून घेतल्याच्या नंतर इथं तुम्ही सुलट्या बाजून देखील तुम्ही दाब टीप देऊन घ्यायची आहे। त्याच्यामुळे काय होतं की जो आपला गळ्याचा वगैरे आपण जो आकार दिलेला आहे तो अगदी व्यवस्थित इथं आपल्याला दिसतो। सगळे कोणी असे बाहेर काढून घ्यायचे व्यवस्थित, त्याच्यानंतरच आपण इथं टीप मारून घेणार आहोत। पहा, एकदम व्यवस्थित आपण सगळं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुलट्या बाजून आपण दाब टीप दिली की आपला ड्रेस एकदम आखीव रेखीव असा दिसतो। पहा, मग आता इथे मी सुलट्या बाजूने पण टीप मारून घेत आहे आणि तुमची शिवण्याची पद्धत कशी आहे मला ती कमेंट करून तुम्ही सांगितलं तरी मला छान वाटेल, कारण की हा ड्रेस जो आहे तो आपण दत्त महाराजांसाठी शिवलेला आहे। आणि पहा, अगदी व्यवस्थित असं आपण इथे टिपा मारून घेऊयात। ड्रेस इतका सोपा आहे हा की अगदी तुम्ही अर्ध्या तासात म्हणलं तरी तुम्ही हा ड्रेस शिवून कंप्लीट करू शकता। इमर्जन्सीला तुम्ही अशी ऑर्डर घेऊन मी दाखवलेली पद्धत जर तुम्ही यूज केली तर तुम्हाला देखील याचा फायदा होऊ शकतो। पहा, आपण व्यवस्थित दाब टीप देऊन घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने आता आपण दोन्ही साईड आतून फोल्ड करून टीप मारून घेणार आहोत, कारण की आपण खालची बाजू आपण ओपनच ठेवली होती। त्याच्यामुळे आता दोन्हीही खालचं आणि वरचं जे फॅब्रिक आहे ते आतल्या साईडने दुमडून आपण इथे टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आणि त्याच्यावरती नंतर लेस येणारच आहे, त्याच्यामुळे ते अजूनच अट्रॅक्टिव्ह बनणार आहे। आता आपण पलीकडची दाब टीप पण तशीच मारून घेऊयात। व्यवस्थित अशी आपली दाब टीप मारून झालेली आहे पहा आणि आपला ड्रेस वरचा तयार झालेला आहे। आता याला आपण कडेने लेस लावून घेणार आहोत। जर तुम्हाला जशी हवी त्या पद्धतीची लेस तुम्ही इथे लावू शकता। तुम्हाला ज्या पद्धतीने डेकोरेशन करता येईल त्या पद्धतीने तुम्ही इथे डेकोरेशन करू शकता। तर इथे पहा, मी खालून अशी लेस लावून घेतलेली आहे। व्यवस्थित अशी आपण लेस लावून घेणार आहोत। लेस लावून झालेली आहे पहा आपली। दोन्ही पण सुलट्या बाजू पहा इथे आपण आतमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि आपण पूर्ण कडीने अशी टीप मारून घेणार आहोत। फक्त जी धोतीची जी वरची बाजू आहे ती बाजू आपण तशीच ठेवणार आहोत, त्या बाजूला फक्त आपण इथे टीप मारून घेणार नाही। पहा, इथे आपण टीप मारून घेतलेली आहे आणि आता सुलटी बाजू आपण परत बाहेर काढून त्याला दाब टीप देऊन घेणार आहोत। इथं कोणे जे आहेत धोतीचे ते आपण पूर्ण व्यवस्थित असे बाहेर काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर पहा, इथं आपण दाब टीप देऊन घेणार आहोत। त्याच्यामुळे काय होईल की आपली धोती एकदम व्यवस्थित अशी कुठेही अशी तरंगताना दिसणार नाही, व्यवस्थित अशी आपली धोती तयार होणार आहे। त्याच्यामुळे आपण इथे कडेला अशी दाबटीप पूर्ण धोतीला कडेने दाबटीप देऊन घेणार आहोत। पहा, दाबटीप आपली देऊन झालेली आहे। आता याच्यानंतर आपण काय करणार आहे की धोतीचा जो सेंटर आहे, खालच्या बाजूचा जो सेंटर आहे तो आपण इथे सेंटरचं मेजरमेंट करून घेतलेलं आहे। सेंटरला एक खूण करून घेतलेली आहे आणि तसंच आपण वरचंही मेजरमेंट करून घेतलेलं आहे आणि वरच्या देखील मेजरमेंटच्या आपण इथं सेंटर काढून घेणार आहोत। पहा, वरचं पण आपण मोजून घेतलेलं आहे, 16 भरलेला आहे, त्याचं निम्म आपण इथं 8 घेतलेला आहे आणि वरून 4 म्हणजे धोती आपल्याला वरून कुठपर्यंत जॉईन करायची आहे तसं वरून आपण 4 इंचावरती माप सोडून दिलेलं आहे। खालून आपण सरळ रेषा मारून घेतलेली आहे। इथे आपण आता धोतीसाठी प्लेट टाकून घेणार आहोत।
तर पहा इथं असं वरून वरच्या बाजूने खालच्या साईडला प्लेटांचं तोंड येईल अशा आपण इथं प्लेटा टाकून घेणार आहोत. प्रत्येक प्लेट ही व्यवस्थित तुम्ही टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून तुमची धोती व्यवस्थित अशी फुगीर अशी व्यवस्थित छान धोतीचा आकार तयार होईल. असं पहा इथं आपण टिपा मारून घेत आहोत. आणि ईशानचे चाललेले आहे मध्येच लुडबुड. ईशानला प्रत्येक वेळेस मशीन कामामध्ये त्याला मध्ये 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 करायचंच असतं, काम करू देत नाही बिलकुल. तरी पण पहा असं तो विषय बाजूला थोडासा ठेवूयात. इथे पहा आपला एंड आलेला आहे. एंडला आपण थोडंसं क्रॉस असं करून इथं आपण व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. एंडला थोडंसं क्रॉस करून, जेणेकरून की आपला धोतीचा आकार व्यवस्थित येईल अशी एकमेकांवरती थोडंसं कापड हे करून इथं आपण टीप मारून घेतलेली आहे. पहा आणि इथं आपला धोतीचा खालचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे. आता आपण इथं वरच्या भागाला पण प्लेट्स टाकून घेणार आहोत. वरच्या भागाला प्लेट्स कशा टाकायच्या, तर धोतीच्या आतल्याच बाजूने प्लेटांची तोंड आली पाहिजेत अशा पद्धतीने आपण इथं प्लेट्स टाकून घेणार आहोत. तर या साईडला पहा आपण प्लेट्स टाकून घेत आहोत, जेणेकरून आपला तो उजवा हात म्हणता येईल. उजव्या हाताच्या आतल्या बाजूलाच आपण प्लेटा टाकून घेत आहोत. आणि तशीच आपण डाव्या बाजूनेही प्लेट्स टाकून घेणार आहोत, जेणेकरून दोन्हीही प्लेट्सची साईज आतल्या बाजूला येतील आणि धोती छान फुगीर अशी दिसणार आहे. पहा आता इथे आपल्या प्लेट्स टाकून झाल्या की आपली धोती पूर्णपणे तयार झालेली आहे. आता धोतीला नंतर फक्त आपण लेस लावून घेणार आहोत. धोतीला आता पूर्ण तयार झाल्याच्या नंतर आता इथे आपण लेस लावून घेणार आहोत. पहा आणि मस्त असं आता आपण वरचा आणि खालचं तयार केलेलं आहे ते व्यवस्थित वरती 4 इंच सोडून धोती जी आहे ती 4 इंचाची आपण लाईन सोडलेली होती ती इथे अटॅच करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून दोन्हीही एकसाथ आपला ड्रेस तयार होणार आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने इथे पहा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याच पद्धतीने तुम्ही देखील ड्रेस तयार करू शकता. मस्त ड्रेस बसतोय एकदम आणि दिसतोय खूप छान. तर पहा असं कडेला पण आपण थोडीशी टीप मारून घेणार आहोत दोन्ही साईडनी, जेणेकरून आपली धोती जी आहे ती एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बसणार आहे. तर इथे एक देखील आपण टीप मारून घेतलेली आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित टीप मारून घेऊया आणि आपला ड्रेस असा पूर्णपणे तयार झालेला आहे. तुम्हाला हवे तसे तुम्ही इथे पॅच अजूनही यूज करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. प्रियाज लाईफस्टाईल आणि प्रिया जाधव 1218 या दोन्हीही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. पहा आपला दत्त महाराजांचा ड्रेस कसा दिसत आहे. आय होप तुम्हाला माझा हा ड्रेस नक्कीच आवडला असेल.